सतनमो आदेश गुरुजी को आदेश। ओम गुरुजी गोरक्ष गोपालम घड़ी घड़ी के रक्षपालम वृद्धम न बालम जीतेम कालम आई बलाय टालम धुपद ध्यान सिद्धो गुरुवरो गुरुपिरो आदेश। सर्वांना सांगितले गेल्याप्रमाणे आणि विदित केल्याप्रमाणे 6 वाजता मी आपल्या सर्वांशी संवाद साधणार होतो आणि त्याप्रमाणे मी आपल्या सर्वांच्या समोर प्रगट झालो। विषय पुष्कळ जणांना यातला माहिती आहे। कालपासून अनेक नाथभक्तांचे, नाथ संप्रदायातील अनेक संस्थानांचे आणि नाथ संप्रदायातल्या अनेक साधू महात्म्यांचे फोन चालू होते आणि घडलेली घटना ही संपूर्ण भाविक भक्तांना लक्षात आहे। यावर मुद्दामून संवाद करावा म्हणून हा आजचा आपला संवादरूपी कार्यक्रम आपण इथे घटित करतोय। मूळ विषय काय असेल याचा खुलासा मी करेल, परंतु त्या अगोदर मी एक भूमिका फार क्लिअर करून देतो आहे, स्पष्ट करून देतो आहे। ज्यांना असं वाटत असेल की सांगणारा हा कोण, तर त्यांनी लक्षात ठेवावं, माझा परिचय मी मुद्दामून करून देतो आहे की मी वयाच्या 16व्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली। तदनंतर मी भेष बारापंत योगी महासभा गुरु गोरक्षनाथ मंदिर हरिद्वारमध्ये जवळपास 3.5 वर्ष अध्ययन केलं, योगी महासभेचा सदस्य झालो आणि सद्यस्थितीत मी नाथ संप्रदायाचा एक अधिकारी पद्धतीतला संपूर्ण शिष्य आहे। माझं पूर्वाश्रमीचं नाव आपल्याला सगळ्यांनाच विदित आहे आणि माहिती आहे। पूर्वाश्रमीचं माझं नाव स्वप्नील दिलीपराव कापसेकर आणि आताचं माझं नाथ संप्रदायाचं सांप्रदायिक नाव योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ। नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेला। त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की मी कुठल्या अधिकाराने बोलतो आहे, तर त्यांनी माझ्याशी संवाद झाल्यानंतर कुठली टीका करण्याच्या अगोदर स्वतःला सुद्धा हा प्रश्न विचारावा की ते सुद्धा कुठल्या अधिकाराने या विषयावर बोलतात आहे। अगदी स्पष्ट करू इच्छितो, अगदी सहजतेने आणि शांततेने आपण हा विषय मार्गी लावूया। गेल्या 1.5 दिवस झाले ज्या काही घटना चालू आहेत त्या संध्याकाळी माझ्या लक्षात आल्या। कुठल्या तरी एका व्यक्तीने त्याच्या कीर्तनामध्ये 4 वर्षांपहिले जवळपास कुठल्या तरी कीर्तनामध्ये दादा गुरु मच्छिंद्रनाथजी महाराज आणि बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरक्षनाथ महाराज यांच्या बाबतीत काही वक्तव्य केलं होतं। ते 4 वर्षांपहिलेचं जरी असेल तरी तो व्हिडिओ आता सगळ्या सोशल मीडियामध्ये पसरला। त्यावर अनेकोत्तम टीकास्त्र सुरू झाले। काल रात्री संपर्क झाल्यानंतर त्या व्यक्तीशी, सदर व्यक्तीशी नाव घेण्याची काही गरज नाहीच आणि नसली पण पाहिजे। सदर व्यक्तीशी बोलणं झाल्यानंतर त्या व्यक्तीने आज सकाळी वैयक्तिक लेखी स्वरूपात माफी पण मागितली आणि ती माफी आपण त्याला दिली पण। नाथ संप्रदाय हा जितका उच्च अधिकारी, जितका योग स्थितीत रमणारा सहज आहे, तेवढाच तो दयाळू आणि कनवाळू पण आहे। त्यांनी माफी मागितली, ती कुठल्या मानसिकतेत मागितली असेल, कुठल्या नाही, त्या बाबतीत आपण कोणी चिकित्सा करू नये। आपण नाथ संप्रदायी लोक आहोत, सर्वच। मी भेद कुठे उत्पन्न करत नाही, आपण सर्व नाथ संप्रदायी आहोत। मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ, मनुष्य जातीची सकळ व्याख्या करताना श्रीमंत सद्गुरू ज्ञानोबाराय महाराजांनी आपल्याला भजनशीळ म्हटलेलं आहे। आपण सर्वच नाथ संप्रदायी आहोत। आपण सर्वांनी अगदी उदारांतकरणाने त्याला माफ करावं अशी मी सर्व नाथ भक्तांना, माझ्या जवळच्या सर्व नातेवाईकांना, सर्व मित्रांना विनंती करतो। कोणाचं भांडवल करणं हा आपला संस्कार नाही। तो त्याच्या पद्धतीने बरळला। गोरख का गोरख जाणे, ते गोरक्षनाथ महाराज नक्कीच पाहतील। त्यांनी पाहिलं नाही तरी त्याला मोकळं सोडणं
हे आपलं कर्तव्य. मी माझ्या अधिकाराने नाही, परंतु तुमच्यासोबत असलेला माझा ऋणानुबंध, तुमच्यासोबत असलेला माझा संबंध या नात्याने अगदी आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की त्याला उदार अंतःकरणाने माफ करा. कारण क्षमा हे वीरत्वेचं भूषण आहे आणि आपण नाथसंप्रदाय या अधिकाराने लेकरू म्हणून त्याला माफ करण्यात हरकत नाही. पुनश्च एकदा वारंवार मी सर्व नाथभक्तांना विनंती करतो आहे की जो कोणी बडबडला असेल त्याला उदार अंतःकरणाने, मूर्ख समजून, छोटं बाळ समजून, बावट समजून जे काही मानसिकता धरायची असेल त्याला माफ करा आणि त्याचा विषय इथेच संपुष्टात आणा. पण या सगळ्या घटनांमधून एक गोष्ट जाणीवेनी लक्षात आली आणि तीच कदाचित बोलायसाठी मी हे लाईव्ह करतोय. हे बोलत असताना मी अगदी पूर्ण जबाबदारीने आणि पूर्ण अधिकाराने बोलतो आहे. माझ्या पहिल्याच्या सुद्धा सगळ्या सेशनमध्ये आपण फेसबुकवर जाऊन पाहावं. गेले 6 दिवस झाले मी प्रति 2 दिवसानंतर एक सेशन टाकतो आहे. त्याच्यात मी नाथ संप्रदायाच्या बाबतीत जेवढी माहिती शक्य होईल तेवढी आपल्या सर्वांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. प्रामुख्याने हे पण सांगू इच्छितो की वारकरी संप्रदायाच्या बाबतीत मी कसा बोलू शकतो, हा जरी कोणाला प्रश्न आला असेल तर ज्याच्या मनात हा प्रश्न येईल त्यांनी वारकरी संप्रदायातल्या सगळ्या वरिष्ठ व्यक्तींजवळ माझी चौकशी करावी. मी सांगितल्यापेक्षा ते लोक तुम्हाला माझ्या बाबतीत जास्त सांगू शकतील. जेवढी श्रद्धा तुमच्या मनात आहे तेवढी श्रद्धा माझ्याही पण मनात आहे. कदाचित तुमची जास्त असेल. आपण जेव्हा या सगळ्या परंपरांच्या बाबतीत आणि संप्रदायांच्या बाबतीत बोलतो तेव्हा या संप्रदायांमधला एक उपासना भाग, एक साधना भाग अंगीभूत असणं, सामूहिकरित्या भजन आणि कीर्तन करणं हा याचा अविभाज्य अंग असतो. मी या पहिले सुद्धा सांगू इच्छितोय आणि या पहिले सुद्धा सांगितलेलं आहे की नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय ह्या 2 वेगळ्या शाखा नाहीत. त्या असतीलही, पण ज्यावेळेस आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र ज्ञान गोरक्षासी दिदले गोरक्ष वोला गहनी प्रती गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले, हा सारभूत नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय म्हणून पुढे आला. त्यामुळे कोणीही ही भेदवृत्ती जर ठेवत असेल तर त्याची कीव करावी. नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे 2 भिन्न अंग नाही. हा द्वैत भाव कोणीही ठेवू नये. गुरुपरंपरेच्या अभंगांपासून, संत बहिणाबाईंपासून, ज्ञानोबराय महाराजांपासून आमच्या संतांनी अभंगांद्वारा, ओवींद्वारा आम्हाला हजारोदा सांगितलेलं आहे. आम्ही ते कदाचित विसरतोय. नाथ संप्रदायानेच वारकरी संप्रदायाचा पाया ठेवला. याच्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ भाव सुद्धा प्रगट करू नये. हे एकाच घरचे नातवंड आहेत, एकाच घरचे नातेवाईक आहे. घरातल्या घरात भेद करू नये. कीर्तन नारदांपासून परंपरा सुरू आली. आमच्यापर्यंत जोपर्यंत येते तेव्हा ती नामदेवराय महाराजांपासून येते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा व्हिडिओ व्हायरल करू शकता. हा व्हिडिओ सर्वत्र पाठवू शकता. आणि ज्यांना टीका करायची त्यांना माझा मोबाईल नंबर सुद्धा प्राप्त होईल. ज्यांना प्रश्न पाहिजे असतील त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रश्न द्यायला तयार आहे. मी एवढ्या जबाबदारीने आपल्या सर्वांसोबत बोलतोय. कीर्तन ही संस्था काय असेल त्याच्या बाबतीत मी तुम्हाला बौद्धिक देऊ इच्छित नाही आणि मला ते बोलायची गरज पण नाही. परंतु कालपासून जे काही सगळं घडतंय, सगळे जे काही प्रकरणं होतात आहे, त्या कीर्तनकारांनी कुठले शब्द वापरलेले आहेत त्यामुळे आम्हाला वाईट वाटलेलं आहे. दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या बाबतीत बोललाय,
गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या बाबतीत बोललाय, तो बोललाय, त्यांनी माफी पण मागितली, ते प्रकरण संपेल. पण यानंतर नाथ संप्रदाय म्हणून, वारकरी संप्रदायाचा अंग म्हणून आम्ही सर्वांनी हा विचार करावा बरं का, की यानंतर हे असं कितीकदा घडत राहणार. आणि या पहिले सुद्धा हे प्रचंड वेळा घडलेलं आहे, हे आपल्या सर्वांना सुद्धा विदित आहे. हा माझा संवाद आहे बरं का, आणि तो तेवढ्याच सहजपणे मी करतो. कुठलंही सल आणि कुठलंही दुःख माझ्या मनात नाही. परंतु आपल्या घरातला हा प्रश्न आहे बरं का, हा तुमचा आणि माझा नाही, हा आपल्या घरातला प्रश्न आहे. आणि यावर आपण चिंतन करणं फार आवश्यक आहे. कीर्तन संस्था ही नामदेवराय महाराजांनी प्रस्तुत केली. अनेकविध संतांनी या थोर परंपरेला आपल्यापर्यंत प्रस्तुत केलं. देह झिजविती परोपकारे, ही कीर्तन संस्था आपल्यापर्यंत येण्यासाठी अनेकोत्तम फडकर यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अनेकोत्तम साधक तपस्वी या कीर्तन संस्थेला समृद्ध करत गेले. ही अपरंपार अशी परंपरा आहे. या कीर्तनांनीच भेदभाव संपवला, जात पात संपवली, भगवत भक्ती जनामनामध्ये रुजवली. ही पृष्ठभूमी मी क्लिअर करून देतोय आणि नंतर मी माझा मुद्दा मांडेल. पण या समृद्ध परंपरेला जेव्हा आम्ही व्यासपीठाचं स्टेज केलं, त्याच वेळेस ही परंपरा कुठेतरी संकटात आली. आम्ही कीर्तनाला जेव्हा उभं राहतो तेव्हा आम्ही हे लक्षातच घेत नाही की या कीर्तन परंपरेला जपणाऱ्या लोकांपैकी फडकर यांनी आयुष्य घालवलं. तदनंतर अनेकविध साधकांनी या कीर्तन परंपरेला जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी खस्ता खाल्ल्यात. त्यावेळेस वाहनं सुद्धा नव्हते. नियमांचं पालन करत, आचरण शुद्धता ठेवत शेवटल्या व्यक्तीपर्यंत ज्ञानोबा आणि तुकोबा पोहोचवण्याचं कार्य या कीर्तन परंपरेंनी केलं. कीर्तन परंपरा म्हटलंय बरं का मी, कीर्तन परंपरा म्हटलेलं. आणि याच कीर्तन परंपरेने वारकरी ही वृत्ती, वारकरी ही आचरण पद्धती समृद्ध केली. संपूर्ण जगात डंका वारकऱ्यांचा याच पायी आहे. आमची आधारभूत शिला ही कीर्तन आहे, हे तर सर्वांना विदित असेल आणि मान्य असेल. आज दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांना आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांना कोणीतरी बोललेलं आहे म्हणून मी तुमच्या समोर येतो आहे असंच नाही. या पहिले सुद्धा अनेक प्रकरण झालेत. त्यावेळेस मी परिपूर्णपणे त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हतो आणि कदाचित त्यावेळेस माझी बोलायची मानसिकता पण नसेल. पण आज हा संवाद करणं आवश्यक. तो कोणी केलाय, काय केलं आहे. म्हणजे आता सध्या सुद्धा लाईव्ह मध्ये काल मी ज्यांच्याशी रात्री संवाद साधला ते सुद्धा मला ऐकतात आहे. पुनश्च एकदा सांगतो, कोण काय बोललेलं आहे, त्यांनी माफी मागितलेली आहे, त्याचा विषय सुद्धा सर्वांनी सोडून द्यावा. पण यानंतर सुद्धा अशा घटना या व्यक्तीकडून नाही पण पुढल्या व्यक्तीकडून घडतील यासाठी आपण आज सजग होणं आवश्यक आहे. नामदेवराय महाराजांपासून आलेली ही कीर्तन परंपरा, कीर्तनाला जेव्हा एखादा व्यक्ती उभा राहतो तेव्हा आम्ही त्याला नारदाचं प्रतिनिधित्व देतो, तेव्हा आम्ही त्याला प्रत्यक्ष नामदेवराय महाराजांचं प्रतिनिधित्व देतो. तो जिथे उभा राहतो त्याला आम्ही व्यासपीठ म्हणतो. व्यासपीठ. त्याच्या हातातली विणा जी असते ती नारदाच्या भक्तीचं प्रतीक असतं. आणि हे कीर्तन जेव्हा होतं ना मित्रांनो, तेव्हा हे कीर्तन होत असताना, त्या कीर्तनाला प्रस्तुत करत असताना आम्ही काय घेतो माहिती आहे का? परम पवित्र अशा ब्रह्मशब्दांची सांगड घेतो स्वतःच्या हातात. कीर्तनाला आम्ही अभंग घेतो सकल संतांची. अहो, या संतांनी आयुष्य झिजवलं आणि या संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये
प्रत्येक शब्दामध्ये बरं का, हे संतांचे जे शब्द आहे ना, हे लोखंड नाही टनानी विकत घ्यायला दादा. हे संतांचे शब्द आहे ना, हे सुवर्ण कण आहेत, मिलीग्रॅमनी विकत घ्यावे लागतात. जेवढ्या पैशात 100 किलो 1 टन लोखंड येईल ना, तेवढ्या पैशात या सोन्याचा 1 ग्रॅम येतो. एवढं हे याच्यापेक्षा कदाचित अमूल्य असेल. आपण हे लक्षातच घेत नाही की अभंग सादर करत असताना, कीर्तनाला उभं राहत असताना आम्ही प्रत्यक्ष ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ बाबा नामदेवराय महाराज, जनाबाई, कान्होपात्रा आईसाहेब, सोपान काका, मुक्ताई आईसाहेब यांनी स्वतःच्या अनुभवाने समृद्ध केलेल्या शब्दांचा, ब्रह्मशब्दांचा आधार घेतोय. आम्हाला जाणीवच नाही. आणि हे कीर्तन सुद्धा का बरं करायचं आहे, तर सकल संप्रदायाची सेवा करायची. भगवंतानी जो संपूर्ण चराचरात विश्वास व्यक्त केलेला आहे की प्रत्येक व्यक्तीचं अंतिम ध्येय ही माझी प्राप्तीच आहे, तो विसरलेला भाव त्या श्रोत्याला पोचवण्याची जबाबदारी वक्ता म्हणून, कीर्तनकार म्हणून घेत असताना आपण ज्ञानोबा, तुकोबा, सकल संप्रदायाचे अभंग हाती घेतोय हे आपण विसरतोय. आणि माफ करा, आपण जेव्हा हे अभंग प्रस्तुत करतो कीर्तनात, आता कोणी हे पण म्हणतील की तुम्हाला कीर्तन येतं का, त्यांनी स्वतःला सुद्धा हा प्रश्न विचारा की मी जे बोलतो आहे ते कितपत योग्य आणि सत्य. तळतळीने बोलतोय बरं का. परत मी सांगतो, मी चळवळीचा कार्यकर्ता नाही. आम्ही ज्ञानोबा, तुकोबांचे शब्द घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवताना कदाचित हे विसरतो आहे की या 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 संतांनी संपूर्ण आयुष्य भरीस घातलं हो, झिजवलं आपल्यासाठी. आणि आपल्याला कीर्तन जास्त मिळावे, तारखा जास्त मिळाव्यात, लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून जर आपण या शब्दांसोबत खेळ करत असू तर आपल्यासारखे दळभद्री आपणच. कल्पवृक्षाच्या खाली बसून सुद्धा आपल्या मनातली जर दुष्ट भावना, विचित्र भावना, वासना जर जात नसेल तर आम्ही खरंच दळभद्री आहोत. मग एवढी सकल संप्रदाय परंपरा, सकल संत संप्रदाय काय कामाचा. मनोरंजनासाठी कीर्तन असूच शकत नाही. आज सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ शहाणपणाने पाहावा. तो कीर्तनकार दादा गुरु मत्स्यनाथ महाराजांच्या बाबतीत आणि गोरक्षनाथ महाराजांच्या बाबतीत अद्वा बोलतोय आणि श्रोते सुद्धा काय आंधळे आणि बहिरे झाले तो महाराज, ते हसतात आहे. खरंच कीर्तन हा मनोरंजनाचा विषय झालाय का? म्हणजे मी सुद्धा आता तुमच्याशी सेशन करताना, मी सुद्धा तुमच्याशी लाईव्ह करताना तुमचं मनोरंजन करावं की सत्य बोलावं? अर्थात हे माझ्या सुद्धा संस्कारांवर डिपेंड राहतं बरं का. कीर्तन हा मनोरंजनाचा भाग नाही महाराज. आणि तो जर मनोरंजनाचा भाग असेल, लोक जमण्यासाठी थोडी बहुत हसी मजाक करावी लागत असेल असं जर तुम्हाला वाटतं, पहा बरं का वीर महाराज, तुम्ही ऑनलाईन आहात, मी हा प्रश्न सर्वांना विचारतो आहे, आपली साक्ष असू द्या की लोक जमा होण्यासाठी, निमित्तासाठी का होईना थोडी बहुत हसी मजाक कीर्तनात पाहिजे. अहो तुम्हाला जर एवढी अक्कल आहे महाराज सर्वांना, तर या ज्ञानोबांनी स्वतःच्या ज्ञानेश्वरीमध्ये, जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी स्वतःच्या गाथेमध्ये कुठेतरी विनोद केला का हो? तुमच्या एवढी चिंता त्यांना नव्हती का की लोकांनी आपली ज्ञानेश्वरी जास्तीत जास्त वाचली पाहिजे, थोडं बहुत का होईना मनोरंजन झालं पाहिजे, हायसं वाटलं पाहिजे, छानपैकी हवा लागली पाहिजे म्हणून थोडा बहुत विनोद करावा? अहो हे थोडा बहुत करता करता कीर्तनच थोडं राहिलं आणि बहुत काय झालं, धिंगाणा होत चाललाय. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. मला अधिकार असेल नसेल हा ज्याचा त्याचा विषय आहे, परंतु हो, सर्वांशी सकलांशी येथे आहे अधिकार. त्या नात्याने मी एवढंच सांगू इच्छितो की कुठेतरी हा बदल करावा लागेल, कुठेतरी हा बदल करावा लागेल. मग त्याच्यासाठी कोणी काय करावं? हो, समृद्ध परंपरा आहे,
अधिकारी परंपरा आहे. आणि हा आपल्यातला भेदभावात्मक भाव नाही बरं का, हा द्वैत भाव मी बोलत नाही. हे आपल्या घरातलं, आपल्या कुटुंबातलं मॅटर आहे. हे आपणच सोडवायला पाहिजे. आपण विश्वात्मक भावना धरतो, फार जपून ऐका बरं का. आपण विश्वात्मक भावना धरतो, इतर धर्मांशी आपलं साधर्म्य प्रकट करतो. नवलाची ही गोष्ट आहे. आपल्याला आपल्याच धर्मात असलेल्या इतर जातींच्या बाबतीत कळवळा नाही, कळवळा नाही. आपल्याला आपल्याच धर्माच्या, इव्हन काही महाभाग तर एवढे आहे की त्यांना स्वतःचाच धर्म कदाचित समजला नाही, आणि वारकऱ्यांच्या मुद्द्यावरून ते सकल धर्माच्या गोष्टींचं उदाहरण देत आहे. सांभाळा स्वतःला. पहिले स्वतःच्या घराचा अभ्यास करा, स्वतःच्या परिवाराचं चिंतन करा, आणि तदनंतर विश्वात्मक भावना ठेवा. नाहीतर अधू राहील बरं का. तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे. आणि तुम्हा सर्वांना अधिकाराने सांगू इच्छितो, मी अगदी तयारीने बोलतोय, सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून बोलतोय. परत दुसऱ्याच्या अहंकाराची व्याख्या करत असताना स्वतःच्या सुद्धा अहंकाराचा अभ्यास करा. अहंकाराचा वारा न लागू राजसा. कुठेतरी आमच्या संतांना हे माहीत होतं की पुढे अशा काहीतरी घटना घडणार आहेत. तुम्ही कोण चालले आम्हाला उपदेश देणारे? अहो, मी सुद्धा तेवढाच अधिकारी आहे. तुमच्या प्रेमाची ज्याप्रमाणे तुमच्या श्रद्धेची मोजदाद लागू शकत नाही, त्याप्रमाणे माझी सुद्धा श्रद्धा आणि तत्व तुम्ही मोजू शकत नाही. पण मी कळवळीने बोलतोय महाराज. काल जो काही प्रकार निदर्शनास आला, तुम्ही पांढरे वस्त्र घालता आणि दुसरे भगवे घालतायत म्हणून एखादा वेळेपुरता अभंग घेऊन तुम्ही भगव्या वस्त्र धारण करणाऱ्यांवर टीका कराल, हा भेदभाव सर्वात पहिले संपवा बरं का. भेदाभेद भ्रम अमंगळ या अभंगाचा आपण खूप उहापोह करतो. आणि मी सकल नाथ संप्रदायाच्या सुद्धा नाथ भक्तांना हीच विनंती करतो की आपण वारकरी आणि नाथ दोन्ही आहोत, नवे. जे दादा गुरु मत्स्यनाथ महाराजांकडून गुरु गोरक्षनाथ महाराजांकडे आलं, तेच तत्व आम्हाला ज्ञानोबांमध्ये दिसलं पाहिजे. तेच तत्व आम्हाला जगद्गुरु तुकोबराय महाराजांमध्ये दिसलं पाहिजे. तेच तत्व अगदी आम्हाला समर्थ स्वामी रामदासांमध्ये दिसलं पाहिजे. संतांची कुठली व्याख्या नसते महाराज. संत हे नाथपंथाचे सुद्धा नसतात आणि संत हे वारकरी सुद्धा नसतात. संत हे संत असतात. ते जाती आणि भेदाच्या पलीकडे असतात. संतांचं डायसेक्शन आणि डरायव्हेशन नका करू बरं का. डायव्हर्सिफिकेशन नका करू, तुम्ही गफलतीत पडा. गोरक्षनाथ महाराजांचा जन्म उकिरड्यावर झालेला नाही. माझे सेशन पाहावेत. गोरक्षनाथ महाराजांचा जन्म हा प्रगटोत्सव आहे. अरे, तुम्हाला स्वतःच्या परंपरेच्या बाबतीत, स्वतःच्या आज्या परंपरेच्या बाबतीत, तुम्हाला मूळ पुरुषांच्या बाबतीत आदर नाही. थोडा अभ्यास करा. आपण काय बोलतोय काय नाही थोडं तारतम्य ठेवा. अहो, तुम्ही लोकांच्या समोर आहात. नाही महाराज, तो श्रोता आहे, त्याची तुमच्याकडून आस असते. एखादा व्यक्ती खरंच कुठेतरी तळमळीत असतो, त्याला कुठेतरी चिंता असते, आणि अचानकपणे तो कीर्तनात आल्यानंतर उपदेशाचे 4 शब्द तुमच्याकडून जेव्हा ऐकतो तेव्हा त्याला हायसं होतं. पण तुम्ही चिंता कशाची करता? थोडा बहुत विनोद पाहिजे, लोक टिकले पाहिजेत ना. अहो, लोक टिकायचेच तर आमदार आणि खासदार बना ना. निदान त्याच्यासाठी संत वचनांचा आदर घेण्याची गरज नाही. पण आम्ही कीर्तनात जेव्हा उभं राहतो तेव्हा समृद्ध, सकल, अपरिमित, अपरमेय अशा संतांच्या शब्दांना स्वतःमध्ये धारण करून आम्ही ज्ञानेश्वर प्रतिनिधित्व म्हणून उभं राहतो. आम्ही तुकाराम महाराज प्रतिनिधित्व म्हणून उभं राहतो. लोक आमच्या मुखातून अभंग नाही ऐकत बरं का. लोक आमच्या मुखातून ज्ञानेश्वर ऐकतात. लोक आमच्या मुखातून तुकाराम ऐकतात. आम्ही फार सावध राहिलं पाहिजे महाराज. म्हणून कदाचित ह्या सगळ्या घटना घडतात. कीर्तनामध्ये काहीतरी हसी मजाक झाली पाहिजे म्हणून अद्वा तद्वा बोलण्याची ही जी सवय आहे ना,
ही आज ठीक आहे. थोरा मोठ्यांनी, मी सांगायची गरज नाही, ते जर थोर आणि मोठे असतील तर ते समजून घेतील, पण तरी सांगण्याचा प्रपंच करतो की थोरा मोठ्यांनी याची काळजी करावी की घडणाऱ्या घटना आपल्याला संकेत देऊन जातात बरं का. हसी मजाक म्हणजे कीर्तन नाही महाराज. आणि चिंता करावी बरं का, चिंता करावी की हे कीर्तनाचे कार्यक्रम वैयक्तिक ब्रँडिंग, वैयक्तिक ॲडव्हर्टाइजमेंट नसून अखंड परंपरेच्या साधना भागामध्ये येतात. ही कीर्तन परंपरा लोकांनी जपली हो. फडकऱ्यांनी जपली, साधू संतांनी जपली. अगदी अलीकडल्या काळात ही जनमानसात प्रत्येक वर्गात पोचावी म्हणून जोग महाराजांपासून, मारुतीबुवा गुरुवांपासून तर मामासाहेब दांडेकरांपासून, धोंडा महाराज देगलूरकरांपासून आजही फडकरी अत्यंत जीवाभावाने ती जपतात. माझं बोलणं त्यांनाच वाईट वाटू शकत असेल ज्यांच्यामध्ये कुठेतरी हायब्रिडेशन आहे. जे सत्वानी परिपूर्ण आहे आणि प्रामाणिक आहे त्यांना माझं बोलणं वाईट वाटणार नाही. पातिव्रत्याच्या बाबतीत बोलल्यानंतर पतिव्रतेला आनंद होतो आणि गावभवानी दुःखी होते. त्यामुळे माझं बोलणं ऐकल्यानंतर आणि हा संवाद झाल्यानंतर कोणाला जर राग आला असेल, वाईट वाटलं असेल तर ती गावभवानी आहे असं मी जाहीर करतो. आणि हे ज्ञानोबाराय महाराजांच्या ज्ञानेश्वरीतलं उदाहरण आहे बरं का. मी अद्वा तद्वा बोलत नाही. आणि जी पातिव्रत्य धारण केलेली असेल, ज्याच्यात ते सत्व असेल, तो याच्यातलं गमक समजून घेईल महाराज. असं नाही की वारकरी संप्रदायामध्ये शुद्ध सात्विक आचरण संपन्न कीर्तनकार अगदी संहितेनुसार करणारे नाही आहेत. त्यांना सर्वांना वंदनच करतो मी. परंतु या 4 विदूषकांपायी बरं का, म्हणजे मला माहीत नव्हतं, भागवताचार्य, रामायणाचार्य, महामंडालेश्वर, महंत, त्यागी, तपस्वी, कपाली, अघोरी अशा पदव्यानंतर कुठेतरी विनोदाचार्य ही सुद्धा पदवी असते. आणि विनोदाचार्य ही जर पदवी असेल तर मी तर सर्वात सुंदर ओपिनियन देऊ इच्छितो आपल्या सर्वांना. राग आला तर येऊ द्यावा, म्हणजे माहीत पडेल कोण पातिव्रत्य आणि कोण गावभवानी आहे. विनोदाचार्य ही जर पदवी असेल आणि अशा जर विनोदाचार्यांची संप्रदायाला गरज भासत असेल तर सर्कसीमध्ये सध्या सगळ्या सर्कसी बंद पडलेल्या आहेत महाराज. प्राण्यांची अवहेलना होते म्हणून पेटानी आणि राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी सगळ्या सर्कशी बंद केलेल्या आहेत. त्या लोकांना कामधंदा नाहीये. तिथले विदूषक उचलून तुमच्यात आणा ना, नाही का? अहो आपण काय करतोय महाराज? कीर्तनाला जेव्हा तुम्ही उभे राहिल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरतात तेव्हा लोक तुमच्या पाया पडतायत. ते पाया तुमचा नाही पडत महाराज. थोड्या वेळा पहिले शब्दरूपी सहवास धरण्यासाठी तुम्ही ज्या ज्ञानेश्वरांचा आणि तुकारामांचा सहवास घेतला होता ना, साथ घेतली होती ना, त्या अमूल्य अशा, त्या अनंत अशा शब्द ब्रह्माचा जो तुम्ही साथ घेतला होता ना, तो प्रस्तुत तुम्ही केला, त्या सेवेची पावती म्हणून लोक तुमच्या पाया पडतात. आणि तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंच आहे ना, अभ्यास करा. काहीतरी कार्यक्रम मिळाले पाहिजे आणि लोकांनी आपल्याला ऐकलं पाहिजे, आपल्या तारखा वाढल्या पाहिजे, असे कामं करू नका. आणि मी विनंती करतो, तारखांमुळे जर समजा तारखा मिळाव्या म्हणून जर समजा तुम्ही हा अट्टहास आणि अशी गंमत करत असाल तर माझं भविष्य आहे का बरं का. फार सांभाळून बोलतोय. पुष्कळशे अधिकारी लोक सुद्धा आता ऐकतात आहे, मी स्क्रीनवर सगळं पाहतोय. तारखा वाढल्या पाहिजे आणि नाव झालं पाहिजे म्हणून जर समजा तुम्ही अद्वा तद्वा बोलत असाल तर अशी वेळ येऊ नये का तुम्हाला कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या तारखा लोकांनी दाखवाव्यात. पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. आपण सजग राहिलं पाहिजे. संतांचे अभंग, संतांचे शब्द धारण करत असताना आपण जबाबदारीने वागलो पाहिजे महाराज. अहो
अहो, आपण कसं वागलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण देतो महाराज. एखादी महिला गर्भवती असते आणि तिला काही जरी खायची चाड झाली, अद्वा तद्वा तिला चभर अभर खाण्याची सवय असते, पण जसं ती गर्भधारणा करते तसं ती स्वतःला समजवते की आता हे सगळे नखरे चालणार नाही, मला सांभाळून वागावं लागेल. मी आता एक जीवाची मनमानी नाही, मी 2 जीवांची आहे. ती स्वतःच्या इच्छा मारते. का बरं? तिच्या पोटात असणाऱ्या तिच्या बाळासाठी. आपण सर्व सकल संप्रदाय लोकांनी ते मातृत्व धारण करून ते गरोदरत्व सदैव वागवावं की आपल्यासोबत एक जीव नाही 2 जीवांचे आहोत आपण. आपल्या केलेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीची शिक्षा भोगावी लागेल. ज्ञानोबाराय महाराज एका ठिकाणी म्हणतात की वडिलांनी थोरा मोठ्यांनी जे जे केलं त्यालाच लहान धर्म समजतात आणि ते सुद्धा आचरण पद्धतीमध्ये तेच आणत जातात. तुम्हाला हसायचं असेल तर कपिल शर्मा शो आहे, अनेकोत्तम कॉमेडी शो चालू आहेत, टीव्ही मध्ये घरात बसून ते पहा. परंतु तुम्हाला हसायचं आहे म्हणून कीर्तनात येऊ नका. आणि तुम्हाला हसवायचं आहे तर तुम्ही स्वतःच्या स्टँडअप कॉमेडी सुरू करा. माझ्या ज्ञानोबा आणि तुकोबांचा मजाक उडू नका बरं का. आणि पुनश्च एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की मच्छिंद्रनाथांनी आणि गोरक्षनाथांनी काय केलं. अहो, त्यांनी काहीतरी केलं म्हणून ही सकल संप्रदाय परंपरा उभी राहिली. म्हणून आपण फेटे बांधतो. म्हणून आम्ही ज्ञानोबाराय महाराजांचे, तुकोबाराय महाराजांचे, एकनाथ बाबांचे, नामदेवराय महाराजांचे, कानोपात्र आई साहेबांचे, मुक्ताई आई साहेबांचे, निळोबाराय महाराजांचे, तुकया बंधूंचे अभंग लोकांच्या समोर प्रस्तुत करतो. म्हणूनच आम्ही भक्ती मार्गात समृद्ध आहोत. म्हणूनच आम्ही संप्रदाय परंपरेने अपरंपार पद्धतीने श्रीमंत आहोत. दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी आणि दादा गुरु गोरक्षनाथ महाराजांनी हे केलंय. भिक्षेचा अर्थ कळतो का? व त्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर कविता करायच्या म्हणून मी मधात ऐकलं होतं. काही बोलतात. कुटुंबात स्वतःसाठी मागितली जाते ती भीक आणि कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा. भीक आणि भिक्षेमधला फरक माहिती आहे का तुम्हाला? ज्याची इच्छा ही कधीच पूर्ण होत नाही, पोट भरल्यानंतर सुद्धा जो मागत राहतो ती भीक आहे महाराज. त्याच्यात स्वाभिमान असणं आवश्यक नाही. आणि भिक्षा म्हणजे काय? पोटापुरतं घेणार आणि ते पोटापुरतं घेतल्यानंतर सुद्धा त्याचे 4 भाग करून 4 देवतांना देऊन 5वा भाग ग्रहण करणार, संचय करणार नाही. युक्त आहार त्याला भिक्षा म्हणतात महाराज. भिक्षा ही कुटुंबासाठी मागितल्या जात नाही. भिक्षा ही देवत्वासाठी मागितल्या जाते. भिक्षा ही संतत्वासाठी मागितल्या जाते. ऐसी गरजती पुराणे नका जाऊ वाढ राणे. पुराणांचा दाखला जगद्गुरु तुकोबाराय महाराज सुद्धा देतात. आपल्या वाड वडिलांचा, आपल्या आजे परंपराचा, आपल्या आदिपुरुषाचा सन्मान आपण करावा आणि तदनंतरच कीर्तनात उभं राहावं. तुम्हाला कीर्तन जमत नाही, तुम्हाला त्याचे मुद्दे सांगता येत नाही आणि लोकांना हसवण्यासाठी आणि स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी असे प्रयत्न करू नका. ज्याप्रमाणे तुम्ही ठेकेदारी घेतलेली आहे असं तुम्हाला वाटतं, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या परंपरेचे पाईक आहोत महाराज. ठेका तुम्ही घेतलेला नाही तसा आम्ही पण घेतलेला नाही. पण आपण कोणाच्या नावावर काय खपवतोय हे पहा हो. ज्ञानोबाराय महाराज 18व्या अध्यायामध्ये धृतराष्ट्राच्या तोंडून संजयाला एक सुंदर वाक्य बोलू देतात आणि त्यावर संजय उत्तर दिल्यानंतर संजयाच्या मनात दुःख होतं की या धृतराष्ट्राला मी काय सांगतोय, गीतेसारखा परमोपदेश सांगतोय आणि याला कशाचं पडलेलं आहे? याला स्वतःच्या परिवाराचं आणि स्वतःच्या हिताचं, स्वतःच्या वासनेचं, स्वतःच्या अहंकाराचं पडलेलं आहे. आपली अवस्था तशी होऊ देऊ नका. आणि मी सकल नाथ संप्रदायी नाथ भक्तांना
सकल परिवाराला माझ्या अधिकाराने सांगू इच्छितो, हा वाद इथेच संपुष्टात आण. आपल्या अधिकारपदानी, आपल्या उच्चतेनी एखाद्यावर टीका करत असताना आपण त्याची उंची वाढवतोय हे लक्षात ठेवावं. त्याच्या बोलण्यानी, कोणाच्याही बोलण्यानी कुठल्याही संताला कुठलाही बाट लागत नाही. परंतु हे असंच जर पुढे होत राहिलं, तर आमची कुळ परंपरा, आमची अनादी परंपरा सुद्धा आमच्यातच राहणार नाही. बहुनियम असो नये, परी नियमाविण राहू नये. चिंता करावी. आणि हो, ही चिंता आपण सर्वांनी करावी लागेल. पुढला काळ समयाशी सादर व्हावे महाराज, कसा येईल सांगता येत नाही. आज आपण दुर्लक्ष करत करत या लहान लेकरांचे पाय इतके वाकडे जर पडायला लागलेत, तर हे लेकरं पुढे आपल्यालाच लाथा मारतील बरं का. त्यामुळे अधिकार संपन्नतेने, तेवढ्याच कळवळ्याने आणि तेवढ्याच जिवंतपणाने गुरु गोरक्षनाथ महाराजांची साक्ष ठेवून सांगतो की याचं चिंतन करावं लागेल. कीर्तन ही अध्यात्माची आणि धर्माची पायरी आहे. ती द्वैतापासून अद्वैताकडे जाण्याची, ती आपल्या स्थानापासून विठ्ठलापर्यंत जाण्याची पायरी आहे, विनोदाची नाही महाराज. आणि ज्यांना विनोद ऐकायसाठी कीर्तनाचं माध्यम हवं असेल, त्यांनी कीर्तनाला येऊ पण नाही. कारण तुमच्या या मनोवृत्तीपायी, तुमच्या या धारणेपायी तुम्ही माझ्या मायबापांचा, ज्ञानोबांचा, तुकोबांचा अपमान करताय. हे सांभाळावं लागेल. या पहिले तुम्ही असं काही ऐकलं असेल नसेल मला माहित नाही, पण हे बोलावं लागतंय. ही चीड नाहीये, ही समज पण नाहीये. हा आत्मसंवाद आहे महाराज. त्याला वाकड्याने घ्यायचं तर घ्यावं, आणि त्याला चिंतनाने घ्यायचं तर मात्र घ्या बरं का. तो आग्रह आहे माझा. आपली परंपरा ही जिथून सुरू होते, आपल्या परंपरेच्या बाबतीत बोलत असताना आपली जीभ सांभाळावी बरं का महाराज. कारण आपण ज्या व्यासपीठावर उभं आहोत, आपण ज्या जागेवर उभं आहोत, तिथे आपण प्रत्यक्ष एका संप्रदायाचं, एका अनादी परंपरेचं तद्वतच जो अभंग आपण घेतलाय ना, त्या संताचं प्रतिनिधित्व करत असतो. आपण फक्त धोतर घातलं, कमरेला कासा बांधला, फेटा घातलाय म्हणून फक्त बाह्यांगी कीर्तनकार नाही, बाह्यांगी संप्रदाय प्रतिनिधी नाही बरं का. अंतरंगी सुद्धा आपल्याला आवर असणं आवश्यक आहे. असो, ही सकल परंपरा सांभाळण्यासाठी माझ्या संतांनी, साधकांनी, अजूनही साधक आणि तपस्वी आहेत जे अजूनही आपला देह झिजवतात आहे, अजूनही अभ्यासरत असणारे अनेकोत्तम कीर्तनकार या समृद्ध परंपरेला देण्याची आजही व्यवस्था या समृद्ध संतांनी, श्रीमंत संतांनी केलेली. पैसा कमवायचाच आहे ना, टॉक शो मध्ये जावा, टेडेक्स मध्ये जा, वेगवेगळ्या शोज मध्ये जा, आणि साधना करायची असेल तर कीर्तनात या. आणि मी कोण सांगणारा? अहो, तुम्ही कीर्तन सांगता, मी ऐकतो. पहा बरं का, ज्ञानोबराय महाराजांचं प्रमाण आहे, श्रोता जोपर्यंत नाही तोपर्यंत वक्त्याला सुद्धा महत्व नाही. त्यामुळे मला थोडा बहुत तरी अधिकार आहे तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा. आणि नाथ संप्रदाय हा उगमाचं स्थान आहे बरं का. त्याच्या बाबतीत आदर ठेवावा. आणि त्या नाथ संप्रदायापासूनच आपला जन्म आहे. नाथ संप्रदायाने आपण वेगळे नाहीत. एकत्वाच्या आणि विश्वत्वाच्या सगळ्या लेख लिहित असताना, अभ्यास लिहित असताना पहिले स्वतःच्या घरातले भेद विसरायचा प्रयत्न करा, जातीपाती विसरण्याचा प्रयत्न करा, ग्रुप, मॉबिंग हे विसरायचा प्रयत्न करा.
आपल्या आतले भांडणं विसरायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर दुसऱ्या धर्माशी संगनमत लावायचे प्रयत्न करा. आम्हाला आमच्याच जातीपाती विसरता येत नाही, आम्हाला आमचेच ग्रुप विसरता येत नाही, आम्हाला आमच्याच लोकांमध्ये एकत्र होता येत नाही, आम्हाला आमचेच भेद संपत नाही, आणि तुम्ही कशाला दुसऱ्या धर्माची समर्पक व्हायला चालले? पहिले स्वतःच्या घरातले भांडे लावावे आणि नंतर मग भंडाऱ्याचे भांडे घासायला जावे. ही सूचनाच आहे बरं का, ही सूचनाच आहे. तुम्हाला इतर सर्व देवांमध्ये देवत्व दिसावं ही प्रार्थनाच आहे, नवे नवे तो सत्यसंकल्पच आहे संतांनी सांगितलेला. पण इतर देवतांमध्ये दिसताना आपल्या सर्वांमध्ये सुद्धा जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, तर जे जे भेटे भूत आहे ना ते आपल्या आजूबाजूला सुद्धा आहे. हा भेदभाव आपण विसरला पाहिजे. अभ्यासाने समृद्ध व्हा. गर्दी व्हायसाठी डान्सचे प्रोग्राम असतात. आपल्याला गर्दी नाही दर्दी पाहिजे बरं का. आणि या सगळ्या कीर्तनकारांना अजून एक कळकळीची विनंती करतो, राग आला तर चालेल, आपण फेसबुकवर, आपण इंस्टाग्रामवर स्वतःच्या नावावर महाराज लावतो. आपली आयडेंटिटी, आपला परिचय समोरची व्यक्ती महाराज म्हणून घेते. तुम्ही जर महाराज ही पदवी स्वतःहून स्वतः धारण करता ना, तर प्लीज ही सूचना आहे. आणि मी जर वाकडं बोलत असेल तर मला आत्ता लाईव्ह मध्ये कोणीतरी प्रश्न विचारावा. तुम्ही महाराज म्हणून स्वतःचा परिचय जर दिला तर फार जपून पोस्ट करा बरं का. अनेक उत्तम महाराज लोक आमचे राजकारणात बिझी राहतात. अरे आत्मचिंतन करा. राजकारणाच्या नादी लागायचं असेल तर महाराज ही पदवी काढून टाकावी, नाही का? मला नवल वाटतं, जातीपाती विरहित समाजाची व्यवस्था लावण्यासाठी ज्या संतांनी अनुभव समृद्ध करून आपले अनुभव आमच्यासोबत शेअर केले, वाटलेत, त्या संतांच्या परंपरेने आम्ही एक पदवी स्वतःहूनच स्वतःला लावून घेतोय. आणि ती पदवी लावून घेतल्यानंतर आम्हीच विसरून चाललो की आमच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये महाराज हा शब्द आहे. आणि आमच्या प्रोफाईलमध्ये पाहिलं तर आम्ही इकडे टीका करतो, आम्ही इकडे टीका करतोय. अहो, आपण महाराज लावल्यानंतर आपण फक्त संतवचनच बोलले पाहिजे. जिथे कुठेतरी भेद निर्माण होईल तो भेद संपवायचा प्रयत्न केला पाहिजे. श्री गुरूंना प्रणाम. आम्ही सैरावैरा धावत सुटणारे मोकाट जनावर नाही आहोत. आम्हाला व्यसन आहे, आमच्यावर अंकुश आहे. आम्ही अनाथ नाही, आम्ही सनात आहोत. आमच्या बापाचं नाव ज्ञानोबा आहे, आमच्या मातेचं नाव तुकोबा आहे. परंपरा मोठी आहे, परंपरा अनादी आहे. अगदी ज्ञानोबाराय महाराजांच्या वडिलांपासून, आजोबांपासून ही परंपरा सुरू आलेली आहे असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा तेवढ्या जबाबदारीनी आम्ही वागलो पाहिजे. फरक वाटला पाहिजे लोकांना. पुनश्च एकदा विनंती करतोय, ज्याला वाईट वाटलं असेल त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क करावा. आणि मी पुनश्च एकदा सांगितलं, पातिव्रत्येचं कौतुक करत असताना गाव भवानीला वाईट वाटतं आणि गाव भवानीला बोलत असताना पातिव्रतेला काही फरक पडत नाही. त्यामुळे मी सुद्धा अशा गाव भवानींच्या शोधात आहे जे पातिव्रत्य सांभाळणारे असतील, पवित्रता सांभाळणारे असतील. त्यांना वाईट वाटूच शकत नाही महाराज. कोणाच्या बोलण्याने दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज आणि दादागुरु गोरक्षनाथ महाराज कमी होत नाही. हे सगळ्या नाथ संप्रदायी बंधूंना, भगिनींना मी आवर्जून सांगू इच्छितो. कालपासून अनेकांसोबत माझे संवाद झालेले आहेत आणि त्यावर सदर व्यक्तीने लेखी माफी सुद्धा मागितलेली आहे. त्याला किती ओढताण करून हे प्रकरण वाढवावं हे आपल्यावर अवलंबून आहे. पण यावर अंकुश बसावा यासाठी सर्वांनी प्रयत्नरत राहावं बरं का. चलता है चलने दो, नाही चालणार. त्यामुळे सर्वांनी सांभाळून राहावं. कीर्तनाला उभं राहत असताना तुम्ही तुमच्या आजोबांनी, नाना पंजोबांनी लिहिलेले कवन नाही वापरत आहे. जगाचा पिता, जगाची माता अवतरित होऊन संत रूपानी, देवते संत, देवते संत, जेव्हा आपल्या अनुभव समृद्ध लेखणीनी ते शब्द ब्रह्म लिहितात ना, एकत्रित आणतात ना, त्याला अभंग म्हणतात. तो तुम्ही कीर्तनात घेता.
त्यामुळे अत्यंत सांभाळून तो सोडवायचा कसा, तो तुम्ही सुज्ञ आहात, परंतु तो सोडवत असताना त्याची नोंद व्हावी, विनोद नाही बरं का, टिंब द्या, भांडवल करू नका महाराज. ज्ञानोबा तुकोबा विकण्याचे सामान नाही का आपण 1 तास ते अभंग प्रस्तुत केला आणि मग त्यानंतर आपण काहीतरी बनवू. दर्दी व्हा, गर्दी नाही. तुम्ही प्रतिनिधित्व करताय. तुम्ही जेव्हा त्या व्यासपीठावर उभं राहता आहात तेव्हा कीर्तनकार म्हणून तुम्ही त्या संताचं, त्या अभंग रचित करणाऱ्या परब्रह्म स्वरूप महनीय व्यक्तीचं प्रतिनिधित्व करता आहात. त्या अभंगांपायी, त्या अभंगाला अनुसरून असणाऱ्या वेशभूषेपायी लोक तुम्हाला महाराज म्हणतात. अन्यथा महाराज हा शब्द आचार्याला सुद्धा वापरतात बरं का. लोकांची श्रद्धा आहे हो, त्याचं भांडवल करू नका. आणि लक्षात ठेवा, समाज सुद्धा सुज्ञ होत चाललाय बरं का. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी घ्यावी. आणि मी बोलणारा कोण, तर असा मनात जर प्रश्न आला तर स्वतःला प्रश्न विचारायचा, हा प्रश्न विचारा मी कोण, नाही का. कीर्तन काय आहेत हे आपण आपली चिंतन करावं. आणि कीर्तनामध्ये विनोद पाहिजे, तद्वा जर बोलायचं असेल तर आपला सुद्धा चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या. आणि कपिल शर्मा शो होऊ देऊ नका बरं का, नाही का. कारण आमचं कीर्तन होत असताना संतप्रमाणे आम्ही कीर्तन सादर करत असताना लोक हसले पाहिजे, हा मूर्खपणाचा द्योतक आहे. कारण मला जे शिकवलं गेलं, आपल्याला जे शिकवलं गेलं, त्याच्यात काय म्हटलेलं आहे, देव नाचे पांडुरंग. कीर्तन होत असताना ते एवढ्या समृद्ध परंपरेने व्हावं, एवढ्या अभ्यासपूर्ण पद्धतीने व्हावं, एवढ्या सहजतेने ते व्हावं की तिथे देव स्वतः रमला पाहिजे, नव्हे तो नाचला पाहिजे. तुम्ही लोकांना हसवायच्या नादी लागताय. हो, लोकांना हसवायच्या नादी संप्रदायाचं हसून व्हावं याची चिंता करा. आणि पुनश्च एकदा त्या सर्व मायबापांना विनंती, काही कामधंदा नाही म्हणून कीर्तनाला चालले आणि जो हसवतोय त्याच्या कीर्तनाला गर्दी करताय. हो, हसायसाठी टीव्हीचे शो आहेत ना महाराज. मनोरंजन पाहिजे असेल तर टीव्ही बघायचा, आणि अंजन पाहिजे असेल ज्ञानाचं आणि बुद्धीचं तर कीर्तनात यायचं. सरते शेवटी मी बडबड केलेली आहे, आपण ती उदारमताने ग्रहण केलेली आहे. पण पुनश्च एकदा संप्रदायाने शुद्धता ठेवावी हे त्या मूर्ख लोकांसाठी सांगू इच्छितो की जे कीर्तनाला गंमत ठरवतात. हे त्या मूर्ख लोकांना सांगू इच्छितो की जे कीर्तनाला स्वप्रसिद्धीसाठी, पैशासाठी, मानधनासाठी वापरतात. मधात पेपरामध्ये एक क्लिप आली होती, 2,500 कीर्तनकार मानधना व्यतिरिक्त, आणि त्याच्यात 2 महनीय व्यक्तींच्या मुलाखती होत्या. मी विनंती करतो बरं का, अशा मुलाखती देत नका जात जाऊ. लोक आम्हाला विचारतात, हे बघा म्हणजे कीर्तनातून मिळणारा पैसा हा तुमचा धंदा आहे. अहो, कशाला न्यूज द्यायची, कशाला काय बोलायचं. देव जगवतो की आदणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ हो, एक तरी ओवी अनुभवावी, असं आम्ही फक्त सांगत गेलो. आणि खरंच एखाद्याला विचारावं बरं का, कुठली ओवी घेतली रे बा अनुभवासाठी. असो, आता मला काय अधिकार, मी कुठल्या अधिकाराने बोललो, तुम्ही सुद्धा कुठल्या अधिकाराने विचार करता हे सुद्धा पाहावं. श्रोता म्हणून माझा हक्क आहे वक्त्याला निदर्शन देणं. फडकऱ्यांमध्ये आजही लोकशाही पद्धती आहे. फडकऱ्यांमध्ये वेळ पडलं तर मालकांना सुद्धा सूचना देतात, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यांनी ही परंपरा थोरपणे जपली, समृद्ध केली. आजही ते स्वतःचे नियम सोडत नाही. थोरा मोठ्यांनी सांभाळलेला संप्रदाय हो. अनेकांनी देह झिजवला याच्या पायी. मी पुनश्च एकदा सांगतो, नावं ही कीर्तन परंपरा नारदांपासून झाली, प्रकाशित. नामदेवराय महाराजांनी तिला अलौकिक रूप दिलं. ही कीर्तन परंपरा समृद्ध होते ज्ञानोबांच्या आणि तुकोबांच्या शब्द ब्रह्मानी.
ही कीर्तन परंपरा एकनाथ महाराजांकडून जनमानसाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचते. ही कीर्तन परंपरा चालते फडकऱ्यांपासून, ही कीर्तन परंपरा चालते सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांपासून, मामासाहेब दांडेकरांपासून तर गुरुवर्य देगलूरकर गुंडा महाराजांपर्यंत यांनी देह झिजवलेत. याचा विचार करावा, याचं चिंतन व्हावं. माझा मोबाईल नंबर मी आत्ताच इथे सांगून ठेवतो, म्हणजे कोणाला जर काही बोलायचं असेल, माझ्यावर टीका करायची असेल, अगदी खुल्या मताने करावी. 8103028838. माझ्या फेसबुक पेजचं नाव आहे निरंजननाथ गुरु शांतीनाथ. मी नाथ संप्रदायाच्या भेष बारा पंथ योगी महासभेच्या अंतर्गत येणाऱ्या सतनाथ परंपरेचा 36वा सर्वात तरुण वयाचा शिष्य आहे, हे सुद्धा सांगून ठेवतो. गमतीत आपण ते एक सुंदर वाक्य आहे, विनोद इतका पण नसावा की तो इतका वर्मी लागावा की त्यांनी जगणं असह्य व्हावं. कीर्तन हा मनोरंजनाचा भाग नाही. बोलताना परंपरेच्या बाबतीत बोलत असताना सांभाळून बोलावं. नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे एकत्र पद्धतीत आहे. आणि या मच्छिंद्रनाथांची झोळी ही काय आहे, त्यासाठी समर्थ स्वामी रामदास सुद्धा वाचा, ते सुद्धा संतच आहे. पुनश्च एकदा सांगतो, संतत्वाची व्याख्या लिहित असताना ते संत वारकरी पण नसतात आणि ते संत नाथपंथी पण नसतात. संत हे संतच असतात महाराज. कीर्तनात अभंगांमध्ये प्रमाण घेत असताना जर अजूनही तुम्हाला संतांमध्ये भेद सापडत असेल तर हा भेद सर्वात पहिले काढावा. संतांची व्याख्या नसते. संत परंपरा कुठेच संपलेली नाहीये. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. आता सांभाळून ऐका. संभवामी युगे युगे धर्म संस्थापनार्थाय. काही तर महाभाग स्वतःला ते धर्मापासूनच वेगळे करू इच्छितात. दुसऱ्यांना समाविष्ट करून घ्या, काही हरकत नाही, परंतु हे फार जास्त मिक्सिंग होत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं आम्ही आमचं सत्व विसरतो आहे असं नाही झालं पाहिजे बरं का. दुसऱ्यांचे भांडे घासता घासता आपलेच खरकटे राहायचे. त्यामुळे पहिले आपापल्या अभ्यासांमध्ये आपण प्रवृत्त व्हावं. आपला आपण आदर करणं शिकावा एकमेकांचा. परंपरेचा अभ्यास व्हावा. परंपरा कोणा एकाची नाही आहे बरं का, खानदानी परंपरा नाही महाराज, ही सकल सिद्धांची परंपरा आहे. एकनाथी भागवत वाचावं. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी 99 कोट राजांना आश्रय दिलेला होता. सिद्ध हा शब्द गुरु गोरक्षनाथांपासून प्रचलित झालेला आहे. सकळ सिद्धांचा संप्रदाय तोच अतिशय समृद्धपणे वारकरी म्हणून आज तुमच्या आणि आमच्या अंगी बांधतोय. प्रार्थना करतो की लवकरच हे सगळे फिल्टरायझेशन होतील. आणि मी अजूनही सर्वांना वैयक्तिक विनंती करतो बरं का, फेसबुकवर उपाधी लावणारे, महाराज लिहिणारे, माझ्या फेसबुकवर मी नाथजी लावलेलं आहे, ते माझं निकनेम आहे बरं का. माझं बदललेलं नाव पण मी तुम्हाला सांगितलं आता. मी नाथजी जे लावलं ते माझं टोपण नाव निकनेम आहे. पण जेव्हा आपण फेसबुकवर सुद्धा महाराज लिहितो ना, आपण स्वतःहूनच लिहिलेलं आहे, ते काही दुसऱ्यांनी नाही लिहून दिलेलं. मग ते महाराज आपण स्वतः लिहिलेलं आपण लक्षात घ्यावं आणि आपल्या वॉलवर काय होत आहे त्याची पण आपण तसदी घ्यावी. कारण तुमच्या या वर्तणुकीपायी शुद्ध सात्विक आपलं आयुष्य संप्रदायाला वाहणाऱ्या त्या साधकांच्या, त्या तपस्वींचे सुद्धा लोक गमती मजाक उडवतात हो. 4 मूर्खांपायी 100 संतांना दोष देणारे लोक आपल्याच पायी आपण हुशार करणं लावलेत. राजकारणावर गप्पा करायच्या असतील तर फेसबुकमध्ये जाऊन नावामध्ये अमेंडमेंट करून महाराज काढून टाकावं, हे कोणीतरी सांगायला पाहिजे होतं. आता ते फेसबुकवर मला कमेंट आल्या वरिष्ठांनी, अधिकारी व्यक्तींनी, तर ते जेव्हा सांगतील तेव्हा सांगतील.
हा संप्रदाय माझा सुद्धा आहे, मला सुद्धा चिंता आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या सोबत हा संवाद साधला. काय घडलं ते विसरून जावं, उदार अंतःकरणाने ते माफ करावं, पण यापुढे असं काही घडू नये यासाठी आपण सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. अगदी सप्ताह हे इको साऊंड, भला मोठा मंडप, भरपूर मोठ्या पंक्ती आणि वेगवेगळे व्यंजन न होता, कुठला अभंग कुठल्या विषयावर होता, कुठलं प्रवचन कसं आयोजित करायचं होतं यावर झालं तर फार चांगलं होईल. असं होतं पण आहे बरं का, मी असं म्हणत नाही, मी सगळ्यांवर टीका करत नाहीये. पुनश्च एकदा सांगितलं, गावभवानीचा विरोध करत असताना पातिव्रत्येला कधी दुःख होत नाही. आणि आता पुनश्च एकदा ठेवताना आपल्या सर्वांच्या साक्षीने म्हणतो की आता मी गावभवानीला बोलत असताना पातिव्रत्य जेवढ्या धारण करणारे असतील तेवढ्या सगळ्या चिंतन करतील, मनन करतील आणि शांत राहतील. आता त्या गावभवानी कशा उगवतील त्याचीच मी वाट पाहतोय. माझा नंबर परत एकदा सर्वांनी नोट करून घ्यावा, 8103028838. सकल संप्रदायाच्या, सकल संतांच्या या अनुपम्य अशा परंपरेचा मी सुद्धा एक घटक आहे. त्यामुळे मी हे सगळं बोलतो आहे, यावर लवकरात लवकर उपाय करा. जखम छोटीशी आहे म्हणून तिला दुर्लक्षित केलं तर नंतर त्याचा केस तोड होतो महाराज. आणि स्वाईन फ्लूला जेव्हा आम्ही दुर्लक्षित करत गेलो तेव्हा देशामध्ये मुर्देच्या मुर्दे पडायला लागले. त्यामुळे लवकरात लवकर याच्यावर काहीतरी इलाज करावा. आपण थोर वरिष्ठ अधिकारी मंडळी आहात, आपल्याला सर्वांना विदितच असेल, माहीतच असेल, परंतु आज मी बोलतो आहे, माझा अधिकार तुम्ही काढाल. पुढे समाज लाखोनी नाही करोडोनी हे बोलायला लागेल बरं का. पहिले लोक डोळे मिटून वोटिंग करायचे, आता गुगलवर सगळं काही मिळतं. समाज वाढत चाललाय, समाज अपडेट होत चाललाय, स्वतःला सुद्धा अपग्रेड करा. आजकाल मोजमाप काढायसाठी सगळ्यांजवळ स्केल पट्ट्या आलेले बरं का. पुनश्च एकदा कोणाच्या बोलण्याने माझ्या सगळ्या नाथ भक्तांना आणि माझ्या सगळ्या बंधू भगिनींना ही कळकळीची नम्रतेची विनंती आहे की कोण्या एका मूर्खाच्या बोलण्यापायी दादा गुरु मत्स्यनाथ महाराज आणि दादा गुरु गोरखनाथ महाराज काही हे होत नाही. कोणी एखाद्यानी संतत्वाची, संताची व्याख्या केल्यामुळे त्याच्या नजरेतला तो संत आहे असं समजावा. संतांमध्ये संतत्व पाहण्यासाठी सुद्धा संस्कार असावे लागतात, नाही का. त्यामुळे कोणाच्या बोलण्याने त्या अचाट शक्तीला, त्या परमतत्वाला कधी कुठलाही स्पर्श होत नाही. तिथे भक्तिप्रेम लागतं. भक्तिप्रेम जिथे असेल तिथे आदर स्वतःहून प्रगट होतो, विश्वास स्वतःहून प्रगट होतो. हीच शिकवण आपल्याला संतांनी दिली. पण हे असं वारंवार होत जर राहिलं तर हे छोटे छोटे वाद पुढे जात राहतील. म्हणून आता कोरोना चालू आहे आणि त्या कोरोनामध्ये सगळीकडे एक वाक्य निघत आहे की घरीच राहा आणि सुरक्षित राहा. मग मी सुद्धा संप्रदायाला असा कुठला कोरोना लागू नये म्हणून एवढंच म्हणेल, संप्रदायाच्या, साधू संतांच्या, सकल संप्रदायाच्या संत भूमिकेतल्या या अनन्य अशा, अभंगमय अशा सुंदर ओव्यांमध्ये, सुंदर तत्वज्ञानामध्येच राहा. बाहेर भटकू नका, संसर्ग होईल. आणि आपण आपल्या घरात, आपण आपल्या परिवारात, आपण आपल्या संप्रदायात, आपण आपल्या बांधवांमध्ये राहिलो की बाहेरची लागण होत नाही. त्यामुळे इतर लोकांचं पाहून काही कोलांट उड्या मारू नये कोणी. रात्र होत चाललेली आहे, सिग्नल नव्हतं म्हणून इथे येऊन आपल्या सर्वांशी संवाद केला. नाथ संप्रदायाची परंपरा अनादी आणि अनन्य आहे. वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायातलाच घटक आहे. भेदाभावाची भावना आपण ठेवू नये. नाथ संप्रदाय हा फक्त भारतापुरताच नाही. मी त्या दिवशी सांगितलं, अनेकोत्तम देशांमध्ये, म्हणजे जे दुसऱ्या धर्माचा अभ्यास करतात की नाही त्यांनी हे वाक्य मुद्दामून ऐकून घ्यावं. अनेकोत्तम देशांमध्ये, जवळपास 23 देशांमध्ये आजही नाथ संप्रदायाच्या हजारो वर्षापूर्वीच्या गाद्या चालू आहेत. पण म्हणून त्याचं कौतुक करायचं आणि आम्ही आमच्याच देशात
आमच्याच भावनांमध्ये आणि आमच्याच जातीपातामध्ये गुंतून वाद घालावे असं काही आवश्यक नाही बरं का. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आणि पुनश्च एकदा त्या सर्वांना प्रणाम करतो ज्यांनी ही परंपरा आजही समृद्ध ठेवली. त्या सर्वांना नतमस्तक होतो ज्यांनी आपला जीव, आपलं आयुष्य आजही या संप्रदायासाठी, आजही या कीर्तन परंपरेसाठी वेचलेला आहे. आजही त्या सर्व अभ्यासकांना तेवढ्याच दृढ भावनेंनी प्रणाम करतो की जे आजही एक एक ओवी, एक एक अभंग सोडवण्यासाठी काही चिंतन करतात. आजही मी माझ्या आयुष्यात असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार पाहिले आहेत. जे ऐकतात आहे त्यांना माहीत पडेल की ते आजही कीर्तनाला उभं राहायच्या अगोदर, अधिकारी बरं का, थोर अधिकारी, कीर्तनाला उभं राहायच्या अगोदर टिपण काढतात. अशा सर्वांना माझा नमस्कार आहे. या व्यतिरिक्त जेवढे काही असतील विनोदाचार्य, हसणारे, अद्वा तद्वा बोलवणारे, जे लोकांना फार हसवतात, तुमच्या हसवण्यापायी संप्रदायाचा हसू करून घेऊ नका, एवढीच विनंती करतो. नाथ संप्रदाय हा सकल संप्रदाय आहे, हा आदि संप्रदाय आहे. नाथ संप्रदायाच्या कुठल्याही देवदेवतेचं, योगींचं कुठलंही नुकसान कोणाच्या अद्वा बोलण्यामुळे होत नाही. मी पुनश्च एकदा सर्वांना आवाहन करतो, अगदी उदार अंतःकरणाने आपण समोरच्याला माफ करावं. पण पुनश्च एकदा सांगतो, या घटना परत घडल्या नाही पाहिजे, या बाबतीत सर्वांनी सजग राहावं. महाराज ज्ञानेश्वर आदेश.